तर पुण्यात अजून सीसीटीव्ही का बसवले नाहीत हा मुद्दा झी 24 तासनं लावून धरला होता। तसंच पुण्यातले सीसीटीव्ही टेंडर प्रक्रियेत अडकल्याचंही झी 24 तासनं समोर आणलं होतं। त्याची दखल घेत सीसीटीव्हीच्या टेंडर प्रक्रियेत ज्यांनी दिरंगाई केली त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। झी 24 तासनं हा मुद्दा लावून धरला होता। पुण्यात पुन्हा स्फोट झाल्यानंतर सीसीटीव्हीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता। जंगली महाराज रोडवरच्या 4 स्फोटांनंतर पुण्यात महिनाभरात सीसीटीव्ही बसतील अशी घोषणा अजित पवारांनी केली होती, पण त्या कामाची सुरुवातही पुण्यात झालेली नाही। हे सीसीटीव्ही कॅमेरे वगैरेच्या बद्दलची जी काही चर्चा चाललेली होती त्याच्याबद्दलचे निर्णय मी त्या ठिकाणी दिलेले आहेत। 30 कोटी रुपयाचं आम्ही ती सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। आज 11 वाजता स्वतः गुलाबरावजी पोळ आयुक्त तेही त्याच्याबद्दलची मीटिंग घेत आहेत आणि ह्याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या भागामध्ये कॅमेरे लावण्याच्या बद्दल आम्ही आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला। ते टेंडर फायनल करण्याचे अधिकार पूर्ण वरिष्ठांना दिलेले होते। त्यांनी टेंडर फायनल केलं। ज्या कंपनीला टेंडर मिळालं, मी आढावा घेत असताना त्या कंपनीने सांगितलं की आम्हाला जो काही निधी लागतोय तो निधी कमी पडतोय। मी कॉस्मॉस बँकेच्या चेअरमन गोयल साहेबांशी फोनवर लगेच संपर्क साधला। कागदपत्र म्हणावी अशी नव्हती असं गोयलांचं म्हणणं आलं आणि त्यांना बाकीच्या ज्या काही राज्य सरकारकडनं मदत पाहिजे होती ती सगळी मी दिली। मी त्यांनाही बोलून घेतलेलं होतं ज्या कंपनीने टेंडर घेतलं की बाबा तुम्ही कुणाच्या जीवाशी खेळू नका, तुम्ही टेंडर घेतलेलं आहे, तुम्हाला रीतसर टेंडर मिळालेलं आहे। आपल्यालाही माहिती आहे की बाबा एखादं टेंडर एखाद्या व्यक्तीला मिळाल्यानंतर ते आपल्याला लगेच कॅन्सल करता येत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।